क्वेश्चन नंबर 26 जून 2017 लिहा तिथे जून 2017. A company undertook a contract for a construction of a building complex. The construction work commenced on 1st April 2016. आपलं वर्क स्टार्ट झालं. कमेन्स मीन्स स्टार्ट ऑन 1st April 2016 and the following data are available for the year ended 31st March 2017. So our work began on 1st April 2016 and year end on 31st March 2017. So we can write here contract account for the year ended 31st March 2017. Contract price 35,000. ऍक्च्युली अमाऊंट 35,000 नाही आहे, रुपीज इन 1000 आहे. पण आपण इथे घेताना 35,000 घेतलं तरी चालेल. फक्त आपल्याला इथे लिहिताना इथे द्यावं लागणार आहे रुपीज इन 1000. So contract price is 35,000. घेताना आपण तिथे अकाउंट मध्ये 35,000च घेऊया. वर्क सर्टिफाइड 20,000. वर्क सर्टिफाइड कुठे जातं? WIP. प्रोग्रेस पेमेंट रिसिव्ड म्हणजे कॅश रिसिव्ड आहे 15,000. पुढे क्रॉस मार्क. कॅश रिसिव्ड कॉन्ट्रॅक्ट अकाउंट मध्ये कुठेही येणार नाही. मटेरियल इश्यूड टू साइट. आपण मटेरियल काय केलं? इश्यूड केलंय. कुठे इश्यूड केलंय? साइटला. म्हणजे इकडे मटेरियल आलेले आपल्या या कॉन्ट्रॅक्ट अकाउंट मध्ये. प्लॅनिंग अँड इस्टॅब्लिशमेंट एस्टिमेटिंग कॉस्ट, डायरेक्ट वेजेस पेड, मटेरियल रिटर्न फ्रॉम साइट. यानी मटेरियल रिटर्न फ्रॉम साइट. आपण आपल्याकडनं मटेरियल गेलं क्रेडिटला. इक्विपमेंट हायर चार्जेस एक्सपेन्सेस आहे. वेजेस रिलेटेड कॉस्ट लेबर. साइड ऑफिस कॉस्ट खर्च आहे. हेड ऑफिस एक्सपेन्सेस खर्च आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस इन्कर्ड खर्च आहे. वर्क नॉट सर्टिफाइड. वर्क नॉट सर्टिफाइड म्हणजे काय? वर्क नॉट सर्टिफाइड म्हणजे वर्क अनसर्टिफाइड. WIP मध्ये जाणार. नाउ द नेक्स्ट पॅरा. The contractor own a plant which originally cost rupees 20 lakhs and has been continuously in use only in this contract throughout the year. म्हणजे पूर्ण वर्षभर आपण हे प्लांट ह्या कॉन्ट्रॅक्टवर वापरले, ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये वापरले. The residual value म्हणजे काय? स्क्रॅप व्हॅल्यू. The residual value of the plant after 5 years of the life is expected rupees 5 lakhs. लाईफ दिलं 5 years आणि स्क्रॅप व्हॅल्यू दिली 5. स्ट्रेट लाईन मेथड आहे. डेप्रिसिएशन. As on 31st March 2017, the direct wages due का मतलब है outstanding and payable amounted to rupees 2,70,000. हे 2,70,000 आहे. बाकीच्या अमाऊंट त्यांनी इन 1000 मध्ये दिलेले आहे. त्यामुळे तुम्ही इथे घेताना 2,70,000 घेऊ नका, 270 घ्यायचे आपल्याला. And the material at site were estimated at rupees 2 lakhs. Material at site म्हणजे closing stock of material. Prepare the contract account for the year ended 31st March. Present the figure in rupees in 1000. त्यांनी पण सांगितलं रुपीज इन 1000 मध्येच बनवा. सो त्यांनी सांगितलं तसंच आपण करायचं. आपण आपलं हो बरोबर जास्त शांतपणे करायचं नाही. Compute the amount of profit and loss to be taken to the profit and loss account for the year ended 31st March 2017. 7 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारलेला आहे. ओके. रुपीज इन 1000 मध्ये घ्यायचे आपल्याला. स्टार्ट. फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट प्राइस 35,000.
कॉन्ट्रॅक्ट प्राइस 35,000 तिथे लिहिलं आहे. वर्क सर्टिफाईड बाय WIP, वर्क सर्टिफाईड 20,000. पेमेंट रिसिव्ड येणार नाही. मटेरियल इश्यू टू साईट, मटेरियल इश्यू केलं आहे साईटवर, म्हणजे इथे मटेरियल आलेलं आहे. किती मटेरियल इश्यूड इन साईट? 7,500. प्लॅनिंग आहे 7,000. Sorry, 1,000. Direct wages paid 4,000. इनर कॉलम मध्ये घ्या कारण आउटस्टँडिंग पण आहे. ऍड आउटस्टँडिंग. किती आउटस्टँडिंग? 270. 2,70,000 आहे पण आपण 270 घ्यायचे रुपीज इन 1000 मध्ये. 4270. मटेरियल रिटर्न फ्रॉम साइट. रिटर्न फ्रॉम दी साइट, अंडरलाइन करा फ्रॉम दी साइट म्हणजे साइट कडे गेलं. सो क्रेडिटला बाय मटेरियल रिटर्न 250. इक्विपमेंट हायर चार्जेस 1750. Wages related cost separate related inside. Site office cost 678. Head office expenses 375. Okay. Direct expenses incurred 902. Work not certified 149. टोटल बाहेर आले 2,00149. झालं. त्याच्यामध्ये एकच काम आहे आपलं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. इथे वेगळ्या पद्धतीने डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं. दॅट यू नो व्हेरी वेल. ओरिजिनल व्हॅल्यू मायनस स्क्रॅप व्हॅल्यू फॉर लाइफ ऑफ असेट. यहाँ पे ओरिजिनल वैल्यू दिया है उसने 20 lakhs, स्क्रैप वैल्यू दिया है 5 lakhs और लाइफ ऑफ असेट दिया है 5 year. सो 20 minus 5 15 lakh. 15 lakhs divide by 5 year. $3 lakhs. So 3 lakh depreciation I am per annum. मग इथे मी घेताना 3 लाख नाही घेणार. हां डेप्रिसिएशन आणि अजून आपलं इथे कॉन्ट्रॅक्ट स्टार्ट झालं 1 एप्रिल 2016 ला आणि कॉन्ट्रॅक्ट संपलेलं नाही. इयर आपला संपलेलं आहे 31 मार्च म्हणजे 12 months.
आपण हे प्लॅन 12 मंथ्स वापरले म्हणून 12 मंथचं डेप्रिसिएशन 3 lakhs. कंप्लीट. टोटल that is there 20,000 है, sorry, so 20,149, 2149 plus 250 मटेरियल एट साइट पर नहीं है, मटेरियल एट साइट हाँ पूरे प्रॉब्लम मध्ये दिलेलं मी वाचलं नाही आहे. मटेरियल एट साइट 2 lakhs आहे, so 200. Now total 2149 250 plus 200 2599 2599 minus this 3324. This is your notional profit. Notional profit काढल्यानंतर पुढे तुम्ही काढू शकता. By notional profit brought down 3324. Okay. Then how to percentage of work completed. Work certified कितना है 20,000 divided by 35,000 into 100 57%. So more than 50% है. Then profit is equal to 3324 into 2/3 into cash received upon work certified. Cash received at 15,000, work certified at 20,000. मैं समझा क्या? The amount is 1662. 1662, 1662. This amount transferred to the profit and loss account, and this amount transferred to the reserve for contingent. That's it. Okay. Simple. सेम टू सेम ठीक है.